हॅलो मित्रांनो, व्हिडिओ चालू करायच्या आधी मला एक अपडेट द्यायचे की मी मंगळवारपासून व्हिडिओ नाही टाकू शकत, म्हणजे एक आठवड्याआधी. कारण मी जरा बाहेर जातो, एक आठवड्याचा जरा ब्रेक घेतो. ट्रेड करीन मी, पण व्हिडिओ नाही टाकू शकत कारण मी लॅपटॉप आणि माझा आयपॅड तर नाही घेऊन जाणार. फक्त मोबाईलवरती जे 2 मोबाईल आहे त्यावरती ट्रेड करीन. त्यामुळे व्हिडिओ तर नाही येणार, पण मी शॉर्ट्समध्ये तुम्हाला मध्ये मध्ये अपडेट देत राहीन. एका वीकच्या ट्रिपवरती जाऊन येतं फक्त. ओके, चला व्हिडिओला सुरुवात करूया. पहिले मी तुम्हाला जो आयरन फ्राय तुम्हाला मी दाखवलेला की मी 2 आयरन फ्राय टाकलेले, म्हणजे एक टाकलेला, पण तुम्हाला अपडेटेड म्हणून 2 सांगतो. हा जो पहिला जो आहे हा नॉन ॲडजस्टमेंटवाला आणि हा तो ॲडजस्टमेंट केलेला आहे. ठीक आहे. अगर तुम्ही पहिलावाला ओपन करताना तर तुम्हाला एक क्लिअर कळेल की अगर विदाउट ॲडजस्टमेंट करता मला लॉस झाला असता 2442 रुपये. ओके, आणि मार्केट किती मूव्ह झाला ते मी सांगतो. की मी माझी एंट्री आहे ना ह्या लेवलला घेतलेली. लेवल तुम्हाला एकदा सांगतो कोणता लेवल. 22,280च्या आसपास मी काहीतरी घेतलेला. ओके, स्ट्रॅडर टाकलेला आणि त्याच्यानंतर एक्सपायरीला तो मूव्ह झाला 22,600पर्यंत. ऑलमोस्ट 300 पॉईंटची रॅली होती. त्याच्यामध्ये अगर ॲडजस्टमेंट केली नसती तर मला बऱ्यापैकी लॉस झाला असता. मी ॲडजस्टमेंट केली, त्यामुळे माझा जो लॉस आहे तो फक्त माझा लॉस झाला 261 रुपये. भले त्याच्यामध्ये माझे पोझिशन खूप झाले, माझे 10 पोझिशन झाले. ठीक आहे, 10 पोझिशन झाले तरी काय, म्हणजे मॅक्झिमम किती ब्रोकरेज जाणार, 600 रुपयाचा ब्रोकरेज गेला. अगर मी दुसऱ्या साईडला अगर सेलिंग साईडने पण ॲडजस्टमेंट केले असते ना तरी ऑलमोस्ट 3 ते 4 माझे फक्त पोझिशन राहिले असते. पण मी सेलिंग साईडने काय ॲडजस्टमेंट नाही केली सांगतो, कारण त्यामध्ये ना लॉस थोडा बऱ्यापैकी होऊ शकतो. म्हणजे प्रॉफिट तर चांगलं होतं त्याच्यामध्ये, पण लॉस आहे ना बऱ्यापैकी होऊ शकतो. त्यामुळे मी बाईंगच्या साईडने करतो. अगर कशा करतं ते तुम्हाला हवं असेल तर मला नक्की कमेंट्स करा, मी त्यावरती डिटेल व्हिडिओ बनवीन. हे फक्त मी तुम्हाला दाखवलं की मी रिस्क फ्री कशी करू शकतो ही स्ट्रॅटेजी. ओके, आता आपण बघूया की मंडेला मार्केट कुठे जाऊ शकते आणि आपण काय ट्रेड करू शकतो ते. तुम्ही अगर 15 मिनटाच्या चार्टवरती बघाल ना, निफ्टीचा मी एक चार्ट लावला आहे. त्याच्यावरती एक सपोर्ट आणि रजिस्टन्स लावून ठेवला आहे, बरोबर. सपोर्ट का घेतला आहे, कारण आहे ना हे बघा, इथून आहे ना बऱ्यापैकी वरती रॅली गेली आणि तसं डाऊन साईडला आली, बरोबर. तर अगर मार्केटला अजून खाली जायचं असेल ना, समजा उद्या गॅप डाऊन झाला ना किंवा फ्लॅट ओपन होऊन अगर कालचा लो ब्रेक करतं ना, तर इकडे मॅक्झिमम एक एंट्री घेऊ शकतो. कारण अगर उद्या जायचं असेल ना परवा, म्हणजे मंडेला, तर ते मार्केट क्विक जाणार, ते परत साईडवेज होऊन नाही जाणार. जसं मी सांगितलं की पहिले 5 मिनटाची ग्रीन कॅन्डल करत असेल तर मार्केट अपसाईडला जाईल, पण ग्रीन कलरची कॅन्डल बनवलीच नाही मार्केटने. ओके, अगर ह्याच्याखाली अगर जाते तर मॅक्झिमम एक एंट्री आपण घेऊ शकतो. आणि मोठा गॅपअप झाला, मोठा गॅपअप होऊन अगर ही लेवल ब्रेक करते ना, काल परवाचा जो हाय अगर ब्रेक करतो ना, तर आपल्याला वरच्या साईडला एक क्विक मोमेंटम मिळू शकतो. तर माझा प्लॅन काय असेल मी तुम्हाला सांगतो. अगर वरच्या साईडला गॅपअप होऊन अगर ही लेवल ब्रेक करते ना, तर माझी एंट्री मी मॅक्झिमम 2दा एंट्री घेणार. एकदा एंट्री घेतली, एस एल गेला, परत माझ्या लेवलला तर मी अजून एक मॅक्झिमम एंट्री घेणार. तर मॅक्झिमम 2 एंट्री. ठीक आहे, 1000 रुपये पर लॉटचा एस एल असेल, कारण मी इन द मनीमध्ये करणार. ओके, आणि माझा 1:4 1:5चा टार्गेट असेल. ओके, आणि जसं माझी क्विक मोमेंटम झाली 1:2चा मला टार्गेट मिळाला, मी माझा एस एल आहे तो सरळ कॉस्ट टू कॉस्ट करीन. ओके, वरच्या साईडला. आणि डाऊन साईडला मी एकच एंट्री घेणार. एक लेवल एकदा ब्रेक करायचं असेल तर क्विक मोमेंटम करेल. आणि एकदम मोठा गॅप डाऊन झाला ना, हे बघा तुम्हाला सांगतो, एकदम मोठा गॅप डाऊन झाला ना, समजा ह्या साईडला गॅप डाऊन झाला. ओके, आणि त्याच्यानंतर अगर ही लेवल ब्रेक करताना 22,195ची, तर मी इकडे 2 एंट्री घेणार. ओके, तर माझे 2 एंट्री असणार. एकदा लेवलला टच झाली, माझी एंट्री ॲक्टिवेट झाली, माझा एस एल जाऊन परत अगर ह्या लेवलला एंट्री होते ना, तर माझी इथे मॅक्झिमम मी 2 एंट्री घेणार. सेम लॉस असणार 1000 रुपीज पर लॉटच्या हिशोबाने. ओके, आणि मी तुम्हाला सांगतो इथे मी 2 लॉट का घेणार त्याचं एक तुम्हाला क्लिअर सांगतो. अगर तुम्ही डेली कॅन्डलवरती जाल ना तर तुम्हाला क्लिअर दिसून येईल. तुम्ही इकडे बघाल त्याने एक बऱ्यापैकी ग्रीन कॅन्डल बनवली, बरोबर. अगर मार्केटला ह्या ग्रीन कॅन्डलच्या वरतीच थांबायचं असेल ना, तर परत आहे ना त्या लेवलला टच नाही होणार मार्केट. ओके, अगर समजा आता मार्केटने बऱ्यापैकी ग्रीन कॅन्डल बनवली, मार्केटला जायचं असेल ना, तर इकडे साईडवेज होईल आणि नंतर ब्रेकआउट देईल. ठीक आहे, ते परत त्या लेवलला खाली येणार नाही. अगर समजा ह्या लेवलला परत खाली आला ना, तर तो समजायचा की मार्केट ट्रेंड रिव्हर्स झाला आहे. ठीक आहे, ऑलमोस्ट ह्या ग्रीन कॅन्डलचा खाली आला ना, तो ऑलमोस्ट ट्रेंड रिव्हर्सच आहे. पण मी माझा एक लेवल आहे, जसं ह्या कॅन्डलचा हायला टच झाला ना, तर मी माझी एक ऑल साईडची एंट्री घेणार. कारण आहे ना एवढा वरती झाल्यानंतर परत खाली आलं म्हणजे ह्याच्यात असतं की ते परत सेलर्स ॲक्टिवेट झालेले आहेत. ओके, एवढं क्लिअर. अगर गॅपअप ओपन होऊन अगर वरती ब्रेक करते, इकडे 2 एंट्री. एकदम मोठा गॅप डाऊन होऊन अगर ही लेवल ब्रेक करतं 22,195ची, तर मी डाऊन साईडला 2 एंट्री घेणार. ही लेवल ब्रेक करतं तर मॅक्झिमम एक एंट्री घेणार. एक एंट्रीमध्ये 1:2चा टार्गेट मिळाला तर मी माझा एस एल सरळ कॉस्ट टू कॉस्ट करणार.
ओके, हे झालं निफ्टीचं. आता आपण बँक निफ्टीमध्ये बघूया. बँक निफ्टीचं अगर तुम्ही 15 मिनटामध्ये पाहाल तर एक बऱ्यापैकी मोठ्या साईडला रॅली गेली आणि तसंच त्याने खाली आले, बरोबर. म्हणजे त्याने इकडे हॉल्ट नाही केला. तर अगर मार्केट अगर ह्या लेवलच्या खाली येत असेल ना तर इकडे पण सेम एकच एंट्री घ्यायची. त्याला मार्केटला खाली यायचं असेल ना तर एका एंट्रीमध्ये नाही ह्या साईडला, ठीक आहे, सोमवारी. अगर खाली यायचं नसेल ना तर तू इकडे टाईमपास करणार आणि मोठा गॅपअप झाला आणि 48,700चा अगर लेवल ब्रेक करते ना तर इकडे मॅक्झिमम मी 2 एंट्री घेणार. ओके, आणि अगर ह्या लेवल ब्रेक करतो तर मॅक्झिमम 1 एंट्री असणार. आणि सेम 47,700 रुपये आहे, 47,700चा जो नंबर आहे, अगर तिकडे ब्रेक होता तर तिकडे मी 2 एंट्री घेणार. आणि त्याचा पण रिझन सेमच. अगर तुम्ही डेली कॅन्डलवरती जाल ना तर तुम्हाला एक क्लिअर दिसून येईल. ओके, मार्केटला अगर खाली वरती यायचं असेल ना तर परत ह्या 47,700च्या ह्या लेवलला मार्केट टचत ना तर इकडे साईडवेज होऊन नंतर ब्रेकआउट देणार. ओके, अगर मार्केट अगर ह्या लेवलला येतात तर समजायचं की ब्रेकआउट फेल झाला, तो ट्रेंड रिव्हर्स झाला. मग आपण इकडे मी इकडे खालच्या साईडला मॅक्झिमम 2 एंट्री घेणार आणि वरच्या साईडला 2 एंट्री घेणार. आणि अगर हा लेवल ब्रेक करतो तर मॅक्झिमम 1 एंट्री घेणार. आणि माझं जसं तिन्ही साईडला अगर माझा SL अगर 1:2 मिळत असेल तर मी माझा SL सर्व कॉस्ट टू कॉस्ट करणार आणि 1:4 किंवा 1:5साठी वेट करणार. ठीक आहे, फंडा क्लिअर, गॅपअप झाला, लेवल ब्रेक केली वरच्या साईडला. अगर मोठा गॅप डाऊन ऑफ 47,700चा लेवल ब्रेक करतो तर डाऊन साईडला मार्केट जाऊ शकतं. ठीक आहे, अजून काही तुम्हाला डाऊट आला असेल आणि INFLमध्ये अजून काही माहिती हवी असेल तर मला कमेंट्स करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.